गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण 12वी NCERT मध्ये इकॉलॉजी या टॉपिकमध्ये इन्व्हायरमेंटल इश्यू, टॉपिक नेम ॲज इन्व्हायरमेंटल इश्यू, लेक्चर नंबर 6 आज शेवटचा लेक्चर असेल आणि त्यानंतर हा इन्व्हायरमेंटल इश्यू हा टॉपिक आपला कम्प्लीट होईल. तर त्याच्यापूर्वी आपल्यासनी काय करायला पाहिजे की लेक्चर नंबर 5 जे तुम्ही पाहिलाय, जे MCQ मला कमेंटमध्ये दिलंय, त्याचे काय करायचं, मला आन्सर करायचे. आणि आज मी नवीन तुम्हाला काय करतो, MCQ सांगतोय. तर तयार आहे तुम्ही? चला ठीक आहे. पहिला MCQ आहे एलिनो. तर काय पहिला जो आहे एलिनो इफेक्ट म्हणजे काय सांगा. इफेक्ट पहिला MCQ आहे एलिनो इफेक्ट. सेकंड वन आहे, दुसरा MCQ मला सांगायचा आहे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. आणि थर्ड वन मला सांगायचं आहे की या ठिकाणी CFC चा फॉर्म काय आहे, की NCERT मध्ये फिगर नंबर 16.7 यामध्ये ही CFC या गॅसचं नाव सांगितलंय. याचा फुल फॉर्म तुम्हाला काय करायचं आहे, सांगायचं आहे. आणि लास्ट वन आले बघा की आपल्या भोपाळमध्ये जिथे भोपाळ ट्रॅजेडी झाली, भोपाळमध्ये ट्रॅजेडी झाली, त्या केमिकलचं नाव सांगायचं आहे. केमिकल नेम ॲज व्हेन द भोपाळ ट्रॅजेडी. भोपाळमध्ये जी दुर्घटना घडली त्यामध्ये जे काही केमिकल आले त्याचं तुम्हाला काय करायचं, मला सांगायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी ओझोन डिप्लिकेशन द स्ट्रॅटोस्फिअर, की ओझोन जी गॅस आहे तिचं डिप्लिकेशन आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. तर काय आले बघा. ओके, तर काय असते बघा. बॅड ओझोन फॉर्म इन लोअर ऍटमॉस्फिअर. म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर अर्थचा पहिला भाग जो आहे, पृथ्वीवरनं सरफेसवर पहिला जो भाग आहे तो काय आहे, स्ट्रॅटोस्फिअर. तर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला, हार्मफुल बॅड ओझोन फॉर्म इन लोअर ऍटमॉस्फिअर. Bad ozone form in lower atmosphere that harm plant and animal. There is good ozone, also ozone found in upper part atmosphere in stratosphere. Stratosphere वर तुम्हाला गुड ओझोन पाहायला मिळत्या आणि टोपोस्फिअर मध्ये तुम्हाला काय होणार, बॅड ओझोन पाहायला मिळत्या. And act shield absorbing ultraviolet radiation from the sun. काय होते बघा, ओझोन गॅस अर्थच्या सरफेसवर असेल, ओझोन गॅस अर्थच्या सरफेसवर असेल तर ती हार्मफुल राहणार. तर मी काय सांगतोय बघा की ओझोन गॅस जी आहे अर्थच्या सरफेसवर असेल म्हणजे ट्रोपोस्फिअर मध्ये असेल तर हार्मफुल. एकही प्लांट आणि ॲनिमल राहणार नाहीये. तर काय होणार की आपल्या ओझोन आपल्या आसपास जर असेल तर सर्व लिव्हिंग थिंग्स काय होणार, डेड होणार, डिस्ट्रॉय होणार. पण स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन असेल तर ती काय करत्या, अर्थचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग मध्ये काम करत्या. 6वीला आपल्याला माहिती आहे बघा, अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. दिस रेज ऍब्सॉर्ब बाय ओझोन लेअर. आणि ही ओझोन लेअर कुठे आहे बघा, स्ट्रॅटोस्फिअर. याचा अर्थ गुड ओझोन कुठं असणार, स्ट्रॅटोस्फिअर, आणि बॅड ट्रोपोस्फिअर. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. UV rays are highly injurious to living organism
सीन द DNA and protein of living organism, DNA and protein of living organism frequently absorb UV rays. UV rays म्हणजे काय? UV rays म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज ज्या सण आहेत ते काय करतात की डीएनए वर परिणाम करतात आणि डीएनए मध्ये म्युटेशन घडवून आणतात. हायली एनर्जी ब्रेक केमिकल बॉन्ड विथ दिस मॉलिक्यूल. थिकनेस ऑफ ओझोन अ कॉलम एअर फ्रॉम ग्राउंड टॉप ऍटमॉस्फिअर मेजर ऍट DU. आता तुम्हाला एक क्वेश्चन येईल बघा. डॉप्सन युनिट दिसते काय? डॉप्सन युनिट जी आहे ओझोन लेअरची थिकनेस जर मोजायची असेल तर आम्ही काय करणार? डॉप्सन युनिटचा या ठिकाणी यूज करणार. अंडरलाईन करा, हा क्वेश्चन येऊ शकतो बघा. ओझोन लेअरची थिकनेस जर मेजर करायची असेल तर डॉप्सन युनिट DU या मेजरमेंटचा आपण उपयोग करणार. तर नीट 2018 मध्ये एक क्वेश्चन विचारला होता. तोच तुम्हाला मी विचारतो. ओझोन काय करायचं मला? ओझोन प्रोटेक्शन डे सांगायचा आहे. ओझोन प्रोटेक्शन डे हा नीट 2018 आलेला होता बघा. की ओझोन प्रोटेक्टिव्ह डेज कुठला आहे की जे मला कमेंट मध्ये आन्सर करायचं आहे. तर आपण नेक्स्ट घेऊ आपण. तर बघा की ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजे काय बघा. ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजे काय की या UV रेज आहे A, B, यातली B आहे ती ह्या ठिकाणी हार्मफुल आहे. तर ह्या ठिकाणी ही आपली अर्थ आहे आणि ह्या अर्थला या ठिकाणी पहिल्यांदा स्ट्रॅटोस्फिअर. ओझोन लेअर जर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असेल तर गुड आहे. ओझोन लेअर सील्ड अर्थ UV फ्रॉम. तर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन असेल तर कवच प्रमाणे काम करतात. परंतु ओझोन लेअर जर ट्रोपोस्फिअर मध्ये आली व ह्यामध्ये आली तर काय होणार? सर्व लिव्हिंग थिंग्स ना ती हार्मफुल आहे. काय म्हणते? लिव्हिंग थिंग्सला काय आहे? हार्मफुल आहे. तर काय होते बघा, ऍक्च्युली काय होते बघा की अल्ट्राव्हायोलेट रेज, ह्या अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत. या अल्ट्राव्हायोलेट रेज बरोबर काय होते? ओझोनची क्रिया होत्या आणि O2 प्लस ऑक्सिजन आणि O3 बनलं जाते. अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत या आल्यानंतर त्या ऑक्सिजन बरोबर क्रिया करतात आणि O3 बनलं जाते आणि असं बनलं जाते बघा. काय हे तुम्हाला मी इथे दाखवले. आणि ह्यातून Cl म्हणजे काय? क्लोरीन. लक्षात ठेवा, क्लोरीन रिलीज केलं जाते. काय आलंय की आपल्या घरी एअर कंडिशन असते, रेफ्रिजरेटर असते, फ्रीज असते आणि यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन नेम ॲज क्लोरोफ्लोरो फॉर्म आहे CFC. क्लोरोफ्लोरोकार्बन हा काय करतोय? क्लोरोफ्लोरोकार्बन हे ओझोन लेअरला डॅमेज करतोय. ओझोन लेअर बनवू देत नाहीये. काय करते बघा? क्लोरोफ्लोरोकार्बन हा ऍटमॉस्फिअरच्या खालच्या भागातून काय करतोय? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जातोय. कुठे जातोय तो? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये इथून इथं जातोय. आणि इथं गेल्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हे रिएक्शन करतात आणि रिएक्शन होऊन या ठिकाणी क्लोरीन बनला जाते. क्लोरीन Cl. आणि क्लोरीन जो असा आहे तो कॅटॅलिटिक समान काम करतोय. रिएक्शन मध्ये स्वतः कंझ्युम होत नाही आणि ऍटमॉस्फिअर मध्ये बराच काळ आहे तसा राहतो. समजलं का बघा? तर बघा क्लोरोफ्लोरोकार्बन हा रेफ्रिजरेटर, एअर कंडिशन ह्यातून बाहेर पडतो. त्यामुळे काय होतंय? हा UV रेज बरोबर रिएक्शन करतो आणि इथं बनते क्लोरीन. आणि हे जे क्लोरीन जे बनलेलं आहे ती ओझोन लेअरला डिस्ट्रॉय करायचं काम करते.
ओझोन लेअरला डिस्ट्रॉय करायचं काम करते. याचा अर्थ क्लोरोफ्लोरोकार्बन काय आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन हा ओझोन लेअरला डिस्ट्रॉय करायचं काम करतो. आणि हे कुठून येते, एसी आणि रेफ्रिजरेटर. बघा, ओझोन गॅस इज कंटिन्युअसली फॉर्म ऍक्शन UV रेज. ओझोन गॅस काय करते, कंटिन्युअसली फॉर्म UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज ऑन मॉलिक्यूल ऑक्सिजन, also degraded into molecule oxygen in stratosphere. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये झाल्यानंतर काय होणार, अल्ट्राव्हायोलेट रेज आणि ह्या ठिकाणी अल्ट्राव्हायोलेट रेज आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हे रिएक्शन करत असतात. त्याचबरोबर ऑक्सिजन O2 प्लस ऑक्सिजन O3 असं कंटिन्यू बनत जात आहे. देअर शुड बी बॅलन्स बिटवीन प्रोडक्शन डिग्रेशन ओझोन स्ट्रॅटोस्फिअर. आणि ह्यामुळं स्ट्रॅटोस्फिअरचा बॅलन्स काय होते, चेंज व्हायला आहे. ऑफ लेट ऑन बॅलन्स हॅज बीन डिस्टर्बटेड ड्यू टू, काय म्हटले, ड्यू टू इन्हान्समेंट ओझोन डिग्रेशन बाय क्लोरोफ्लोरोकार्बन. इथं सरळ दिलेत बघा. आता तुम्ही म्हणणार हे जे वाक्य आहे 6वीच्या पुस्तकात आहे बघा, धडा दुसरा, की ओझोन लेअरला कोण डिस्ट्रक्शन करतंय, त्याचं नाव आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड ही दोन्ही शब्द आपल्याला 6वीच्या पुस्तकामध्ये आहे. आणि आपल्याला ह्या वर्षी जर त्यांनी विचारली की ओझोन लेअरला डिस्ट्रॉय कोण करतंय, तर एनसीईआरटी म्हणते क्लोरोफ्लोरोकार्बन. हा MCQ म्हणून तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, लक्षात. जरा ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता सांगा बघू, CFC म्हणजे काय, क्लोरोफ्लोरोकार्बन. फाइंड वाईड यूज रेफ्रिजरेटर. कुठं वापरला मी, की याचा वापर आम्ही रेफ्रिजरेटर मध्ये वापरतोय. CFC डिस्चार्ज इन लोअर पार्ट ऍटमॉस्फिअर, ऍटमॉस्फिअरच्या खालच्या भागातून डिस्चार्ज झाला, मूव्ह अपवर्ड स्ट्रॅटोस्फिअर मध्ये गेला, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये UV रेज बरोबर रिएक्शन केला, दॅन रिलीज Cl म्हणजे क्लोरीन ऍटम रिलीज केला. क्लोरीन डिग्रेड, बघा सरळ सांगतात, क्लोरीन डिग्रेड रिलीजिंग molecule oxygen with atom act merely catalytic. क्लोरीन हा कॅटॅलिटिक समान काम करतो, एन्झाईम समान काम करतो, स्वतः रिएक्शन मध्ये कंझ्युम होत नाही. इट प्रेझेंट ऍट ॲज रिमेन, हा स्वतःच राहतो. क्लोरीन ऍटम आर नॉट कंझ्युम इन रिएक्शन. म्हणजे क्लोरीन हा जो तयार झालाय तर ह्या रिएक्शन मध्ये तो कंझ्युम केला जात नाही. बघा, हा आहे आपला रेफ्रिजरेटर घरी असणारा, दिले बघा CFC फॉर्म इन्सुलेटेड. तर CFC रेफ्रिजरेटर मध्ये. त्यानंतर मर्क्युरी कंटेन आहे, पण आपण काय भेटले की रेफ्रिजरेटर मध्ये कुलिंग इफेक्ट साठी CFC क्लोरोफ्लोरोकार्बन याचा आम्ही काय करतोय, यूज करत असतोय. हेन्स व्हॉटेवर CFC added to stratosphere, they permanent continue effect ozone layer. समजले की जर तुम्ही CFC क्लोरोफ्लोरोकार्बन हा स्ट्रॅटोस्फिअर मध्ये गेल्यानंतर UV रेज बरोबर रिएक्शन करतो आणि क्लोरीन म्हणून आहे तसा राहतो. आणि Cl हा परमनंट, क्लोरीन कायम ऍज इट प्रेझेंट राहणार आणि विच कॉज अ ओझोन लेअर डिस्ट्रॉय. ओझोन लेअर डिस्ट्रॉय करायचं काम तो करणार. ओझोन डिप्लेशन ऑकर वाईडली इन स्ट्रॅटोस्फिअर. बघा लक्षात, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जे काही ओझोन लेअर आहे ती पृथ्वीचं संरक्षण करते, प्रोटेक्टिव्ह सेल आहे. परंतु क्लोरीन काय करायला, त्याला डिस्ट्रॉय करायला, त्याला म्हणतोय डिप्लिशन. पर्टिक्युलर अँटार्क्टिक रिजन, धिस रिझल्ट फॉर्म लार्ज एरिया
thin ozone layer commonly is known as ozone hole. आता काय बघा, जरा असं लक्ष देणार आहात. काय आलं बघा, ओझोन लेअर थिन झाल्या कुठं, अँटार्क्टिकामध्ये. आता एक प्रश्न आपल्याला पडतोय की जे क्लोरोफ्लोरोकार्बन कार्बन टेट्राक्लोराइड समजा आपण इचलकरंजीमध्ये काय केले, यूज केले आणि इथून काय करणार, तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असं वर जायला पाहिजे. परंतु याचा फरक अँटार्क्टिका पोलरवर, नॉर्थ पोल साऊथ पोल, अँटार्क्टिकावर काय झालाय, त्याचा इफेक्ट झालाय की ओझोन होल, ओझोन लेयर इतकी पातळ झाल्या की तिथं एक होल किंवा छिद्र दिसायला लागले. मग तुम्ही म्हणणार की क्लोरोफ्लोरोकार्बन आपण ह्या ठिकाणी इचलकरंजीमध्ये यूज केलंय आणि त्याचा परिणाम अँटार्क्टिकाच्या ओझोन लेअरला काय झालं, डॅमेज केलाय, असं का? याच्या पाठीमाग कारण असं आहे की आपली जी अर्थ आहे, या अर्थ कशी आहे बघा, हे हा जो भाग आहे हा इक्वेटर आहे आणि हे काय आहे, पोल आहे. तर जी गॅस जी आहे ती गॅस काय होते बघा की इक्वेटर जवळ ती थिक राहत्या, इक्वेटर जवळ काय राहत्या, थिक असत्या. परंतु पोलकडे काय त्या, ती एकदम थिन राहत्या, थिन एकदम पातळ पातळ राहत्या. आणि याचा परिणाम असा आला की अँटार्क्टिकाच्या ओझोन लेअर अशी झाल्या, इतकी थिन झाल्या की एक पाठीमाग तिला होल असं छिद्र आहे दिसाले, याला म्हणतोय ओझोन होल. बघा काय आहे, हा बघा काय दिसायला बघा, इतका अशी ही गोल असा भाग दिसते काय, एक होल प्रमाण आहे, याला म्हणतोय ओझोन. हे अँटार्क्टिकामध्ये ओझोन लेअर इतकी पातळ झालेली आहे, एक छिद्र होल समान दिसतंय. हा इफेक्ट बघा. हे का झालं सांगा बघू, की आम्ही क्लोरोफ्लोरोकार्बन कार्बन टेट्राक्लोराइड स्ट्रॅटोस्फिअर मध्ये रिलीज केलो, याचा परिणाम असा झाला की क्लोरीन बनलं. क्लोरीननं काय केलं, ओझोन लेअरला डिस्ट्रॉय केली. अँटार्क्टिकामध्ये जे काही गॅसेस आहेत थिन आहेत आणि त्यामुळे अँटार्क्टिकाच्या रिजनमध्ये तुम्हाला असा होल दिसायला, त्याला म्हणते ओझोन होल. UV rays wavelength strong than UV ultraviolet B are almost completely absorbed Earth atmosphere given the layer intact. But UVB damage DNA mutation by occur. काय म्हटलंय बघा की UV रे जे आहे यामध्ये बी जे आहे की ह्युमन डीएनएला डॅमेज करतात. आता मला एक MCQ सांगताय की ह्युमन बिंगला कॅन्सर होण्यासाठी जो काही अल्ट्राव्हायोलेट रेज आहे त्या काय सांगा बघू, 2600 एंगस्ट्रॉम. 2600 एंगस्ट्रॉम. The rays, UV rays, harmful to human being and it causes skin cancer. स्किन कॅन्सरला काय आहे, कॉजेस आहे कॅन्सर. माहिती आपल्याला की डीएनए वर काय करतात, बी डीएनए, बी जे वेव्हज आहेत याला काय करतात, डीएनए ला डॅमेज करतात आणि म्युटेशन घडते. इट कॉज स्किन एजिंग, स्किन डॅमेज, स्किन सेल, व्हेरियस स्किन कॅन्सर. कारण का की 2600 UV रेज आहेत अल्ट्राव्हायोलेट एंगस्ट्रॉमच्या, त्या ह्युमन डीएनए ला अफेक्ट करतात. ह्युमन आई कोरोना ऍब्सॉर्ब UVB रेडिएशन. आपलं जे आईज आहेत, आईजवर काय करतात या ठिकाणी कोरोना, सॉरी कॉर्निया आहे, कॉर्नी, कोरोना नाही कॉर्निया आहे, की आपल्या डोळ्यामध्ये जे कॉर्निया असतात त्या रॉड असतात बघा, रॉड कलर, तर ह्याला अल्ट्राव्हायोलेट बी रेडिएशन डॅमेज करते. तुम्ही पाहिला असेल बघा, एक इमेज बघा, दिसते का तुम्हाला? तुम्ही जर बर्फाच्या ठिकाणी गेला, स्कीटिंग करतात बघा या ठिकाणी डोंगरवर, तर ही लोक काय करतात की असा ग्लास वापरतात, हेवी ग्लास वापरतात. आणि कारण का की बर्फावरनं, आईसवरनं जे काही रिफ्लेक्शन असते यामध्ये काही वेळा अल्ट्राव्हायोलेट बी रेज असतात आणि आपल्या डोळा जे आईज आहेत याला परमनंटली डॅमेज करू शकतात. कारण का आईसवरनं रिफ्लेक्शन होऊन अल्ट्राव्हायोलेट रेज या बी आपल्या ह्युमन आईज डॅमेज करतात. म्हणून सांगतात बघा, ह्युमन आई कॉर्नी ऍब्सॉर्ब UVB रेडिएशन. दुसरं, हाय डोस UV कॉज इन्फ्लामेशन. कोरोनामध्ये इन्फ्लामेशन येणार, कॉल्ड
स्नो ब्लाइंडनेस, याला काय म्हणतो आपण, स्नो ब्लाइंडनेस, कॅटॅक्ट अँड सच एक्सपोज मे बाय परमनंटली डॅमेज कॉर्नियाने आईज काय होणार, खराब होणार. पहिला पण रिकग्नायझिंग काय झाले बघा या ठिकाणी, रिकग्नायझिंग डेलिरियस अफेक्ट ओझोन डिप्लेशन इंटरनॅशनल ट्रेजरी इज नोन ॲज मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वॉज साइन मॉन्ट्रियल, कॅनडामध्ये एक शहर आहे मॉन्ट्रियल. 1987 मध्ये या ठिकाणी एक मीटिंग झाली. काय झालं बघा की या ठिकाणी कॅनडामध्ये सर्व या ठिकाणी मॉन्ट्रियल सर्व देशाचे प्रतिनिधी काय आलं 1987 ला कॅनडा येत्या मॉन्ट्रियल मध्ये आले आणि त्यांनी एक प्रोटोकॉल तयार केला की आपण काय करायचं आहे, कंट्रोल इमिशन ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्स, ओझोनला डॅमेज करणाऱ्या सबस्टन्सवर काय करा, बेन करा किंवा त्याच्यावर कंट्रोल आणा. म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन टेट्राक्लोराइड असे जे केमिकल आहेत ते ओझोन लेअरला डॅमेज करायला त्यांना तुम्ही काय करा, कंट्रोल करा आणि त्यापासून ओझोन लेअरचा बचाव करा. याला म्हणतोय ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स. फ्रिक्वेंटली मेनी मोर इफोर्ट हॅव बीन मेड. प्रोटोकॉल हॅज लेड डाऊन डेफिनेट रोडमॅप. या प्रोटोकॉलमध्ये एक रोडमॅप तयार केलेला आहे अँड सेपरेटली डेव्हलपिंग कंट्री फॉर रिड्युसिंग इमिशन CFC. आणि सर्व कंट्रीने ठरवलं की आम्ही आता काय करणार, CFCचं इमिशन बाहेर सोडणं आम्ही कमी करणार अँड अदर ओझोन डिप्लिटिंग. आणि अजून याचा अर्थ ओझोन लेअर वाचवण्यासाठी सर्वांनी एक प्रोटोकॉल तयार केला आणि त्या प्रोटोकॉलचं नाव काय आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. MCQ म्हणून विचारू शकतात. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशासाठी होता, ओझोन लेअरचे बचाव करण्यासाठी. नेक्स्ट बघूया आपण, डिग्रेडेशन इम्प्रूव्ह रिसोर्स युटिलायझेशन अँड मेंटेनन्स. काय सांगितलंय बघा, डिग्रेडेशन नॅचरल रिसोर्स कॅन ऑकर नॉट जस्ट बाय ऍक्शन पोल्युटंट बट ऍब्सॉर्ब इम्प्रूव्ह रिसोर्स युटिलायझेशन इन प्रॅक्टिस. आता काय झालंय बघा या ठिकाणी, तर आपल्याला समजलं की ओझोन लेअर थिन झाल्यावर काय परिणाम आलाय, ग्रीन इफेक्ट जो आहे, ग्रीन इफेक्ट ह्याचा परिणाम काय आलाय. परंतु एवढं करून सुद्धा आपण काय करतोय, थोडंसं आपण लालची झालं ह्युमन बीइंग. बघा की काय करतोय की आम्ही आपल्या शहराचा गावाचा विस्तार वाढवण्यासाठी डिफॉरेस्टेशन करावे, जंगल तोड करतोय किंवा मैदान तयार करतोय आणि ह्यामुळं काय झालंय की आपल्या इन्व्हायरमेंटकडे आपलं लक्ष नाही आहे. आणि असं केल्यामुळं की बायोडायव्हर्सिटी हळूहळू काय आल्या, धोक्यात आल्या. एक वेळ असं येणार की या पृथ्वी तलावर ह्युमन बीइंग पण नष्ट होणार. कारण पण इंटरडिपेंड आहे, आपण कनेक्टेड आहे, आपण इंडिपेंडेंटली नाही आहे. तर ठीक आहे, काय दिले बघा, सॉइल इरोजन. आता सॉइल इरोजन म्हणजे काय, तर 6वीलाच होतं बघा, जमिनीची धूप, जमिनीची धूप, सॉइल इरोजन अँड डेसर्टिफिकेशन. बघा, डेव्हलपमेंट ऑफ फर्टाईल टॉप सॉइल टेकन अ सेंचुरीज बट इट कॅन रिमूव्ह व्हेरी इझिली ड्यू टू ह्युमन ऍक्टिव्हिटी. काय झालं, जमिनी जी आहे, सुपीक जमीन आहे, फर्टाईल जे काही सॉइल आहे, त्याच्या अप्पर लेअर आहे ज्यामध्ये ह्युमस नसत्या, ती वारा आला तर निघून जाणार, जास्त रेन आला, पाऊस आला, पावसाबरोबर निघून जाणार. आणि ह्यामुळे काय होणार की अप्पर लेअर आहे सॉइलची, जे अप्पर लेअर निघून जात्या याला म्हणतो आपण सॉइल इरोजन. आणि यामुळे काय होणार की फर्टिलिटी कमी होणार, जमिनीची सुपीकता कमी होणार आणि ह्यामध्ये ह्युमन ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व आहे. काय बघा, ओव्हर कल्टिवेशन, अनरिस्ट्रिक्टेड ग्राझिंग. बघा काय केलं आपण, ज्या भागात ग्राझिंग करायचं नाही, म्हणजे काही काय करतो आपण, मेंढपाळ वगैरे चरण्यासाठी मैदानात घेऊन जाते आणि तिथून सगळं गवत काय करतात, हे जे बफेलो गोट आहे खाऊन टाकतात आणि सॉइल काय होतं वर राहत्या. आणि एखादा वारा सुटला,
वादळ आलं की सगळी माती निघून जाते, जोरदार पाऊस आला पाण्याबरोबर सगळी माती निघून जात्या आणि अशा प्रकारे सुपीक जमीन तिथे निघून जात्या, माती निघून जात्या, याला म्हणतोय सॉइल इरोजन. डिफॉरेस्ट्रेशन आणि पुअर इंटिग्रेटेड प्रॅक्टिस रिझल्ट ऍरिड पॅचेस लँड. आपण काय करतोय, जंगल तोड करायला. काय करायचं आहे, लोकसंख्या वाढली, शेतीची जागा वाढवायची आहे, डिफॉरेस्ट्रेशन. इंडस्ट्री करायची आहे, डिफॉरेस्ट्रेशन. आणि असं करत आपण जमिनीचं वरचं जे लेअर होतं, माती कधी राहील बघा, जर तुम्ही प्लांट लावला तर प्लांटची जी रूट आहे ते सॉइल पार्टिकलला घट्ट धरून राहते आणि त्यामुळं ती सॉइल निघून जात नाही. पहा, एक मैदान असं आहे, त्या मैदानावर काय गवत आहे आणि एक आहे ते ओपन साध आहे. पाऊस आल्यानंतर ज्या मैदानात गवत होतं तिथील माती जाणार नाही, म्हणजे सॉइल इरोजन होणार नाही. परंतु ज्या मैदान ओपन होतं तिथे जे ओपन स्पेस होता त्यातली सगळी सॉइल निघून जाणार. म्हणजे काय करायला लागेल, तुम्ही डिफॉरेस्ट्रेशन करताय की जमिनीचे जे ग्रासिंग पॅच गवत आहे ते तुम्ही घालवताय आणि यामुळं सॉइल इरोजन होऊन डेझर्ट कंडिशन तयार होत्या, ऍरिड कंडिशन तयार होत्या. इंटरनली इट हॅज बीन रिकग्नाइज डेस्ट्रिफिकेशन मेजर प्रॉब्लेम नाउ डेज आणि पर्टिक्युलरली ड्यू टू इन्क्रीज अर्बनायझेशन. की ज्यावेळी आपण लोकवस्तीसाठी काय करलोय, मोठ्या प्रमाणात आपण काय करलोय, डिफॉरेस्ट्रेशन करालोय आणि यामुळे डेझर्ट. बघा एक इमेज दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा बघा, हे आहे सॉइल इरोजन. काय झालं बघा, की आपण एक पॅचेस करायला. बघा दिसते का एक पॅच. आता इथे जे वारा आला, पाणी आला, तिथले काय माती निघून जाणार. परंतु इथं बघा, इथं जो ग्रीन भाग आहे इथली माती नाही जाणार, पण ही माती जाणार. आपण काय होते, उत्खनन करायला बघा. त्यामुळे संपूर्ण जे फर्टाईल जी सॉइल आहे ती निघून जायला म्हणतो आपण सॉइल इरोजन. आता काय झालं बघा, डेसर्टिफिकेशन म्हणजे काय झालं बघा. तुम्ही संपूर्ण सॉइल इरोजन झालं, इथे जे प्लांट होते, छोटे छोटे प्लांट होतं, ग्रास होतं, सगळं निघून गेलं. आज कंडिशन कसे झाले, एखाद्या मैदानामध्ये अशी कंडिशन आहे की काही प्लांट नाही, एखादा प्लांट पाहायला मिळाला. ह्याला म्हणायचं डेझर्टिफिकेशन. ह्याला कोण आहे, ह्युमन ऍक्टिव्हिटी कॉज आहे. ह्युमनने डिफॉरेस्ट्रेशन केलं, ओव्हर क्रॉसिंग केलं आणि ह्यामुळे संपूर्ण प्लांट या ठिकाणी गेलं. कारण का, त्यातली फर्टाईल जी काही जमीन होती सुपीक ती निघून गेली. दुसरा पॉइंट आहे आपल्याला या ठिकाणी, वॉटर लॉगिंग अँड सॉइल सॅनिटरी. आपण काय केलं, ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये की सिंचनाच्या पद्धती आम्ही डेव्हलप केल्या. तुषार सिंचन, ठिबक सिंचन आणि ह्यामुळे आम्ही क्रॉप वाढवला. परंतु प्रॉब्लेम काय झाला की शेतामध्ये जे एक्सेस वॉटर आहे ते बाहेर काढण्यासाठी आमच्याकडे कोणतीही ट्रीटमेंट नव्हती. त्यामुळं शेताच्या काही भागामध्ये काय झालं, पाणी साचून राहायला लागलं आणि याचा परिणाम काय झाला की जमिनीमधील जो ऑक्सिजन होता, जो ऑक्सिजन रूटना पाहिजे होता, तो बबल समान वॉटरच्या बाहेर आला आणि सॉइलच्या खाली जे हार्मफुल केमिकल होतं ते काय आलं, ते सुद्धा बाहेर आलं. आणि यामुळं काय आलं, वॉटर लॉगिंग मुळे काय आलं, जमिनीचा जी फर्टिलिटी आहे ती निघून गेली आणि सॉइल काय बनली, सलाइनरी बनली, नापीक बनली. बघा काय सांगते, रेग्युलेशन विदाउट प्रॉपर इरिगेशन आहे, म्हणजे वॉटरची आपण काय केले, इरिगेशन विदाउट प्रॉपर ड्रेनेज वॉटर लीड टू ओव्हरलॅग इन सॉइल. आम्ही काय केलं, शेतीमध्ये इरिगेशन केलं, वॉटर सिंचनाच्या पद्धती डेव्हलप केल्या, परंतु वॉटर जाण्यासाठी काही आमच्याकडे मेथड नव्हती. बिसाइड अफेक्टिंग क्रॉप, आणि ह्यामुळं त्या शेतामध्ये असणाऱ्या क्रॉपवर त्याचा परिणाम झाला. वॉटर लॉगिंग ड्रॉ सॉल्ट सरफेस ऑफ द सॉइल. वॉटर लॉगिंग मुळे काय झालं, जिथं पाणी साचलं त्याने काय केलं, जमिनीच्या खाली जे काही ऑक्सिजन होता तो ऑक्सिजन तर काय गेला, निघून गेला. काय झाला, ऑक्सिजन निघून गेला आणि सॉइल मध्ये जे काही हार्मफुल केमिकल होतं त्याच्यामुळे काय झालं, सरफेसवर आलं. सॉल्ट डॅम डिपॉझिट इन थिन क्रस्ट ऑन द लँड सरफेस स्टार्ट कलेक्टिंग रूट प्लांट. बघा, इन्क्रीज द सॉल्ट कंटेंट, इम्युनली ग्रोथ
ऑफ क्रॉप एक्स्ट्रीमली डॅमेज इन ऍग्रिकल्चर. याचा परिणाम शेतीच्या एका भागामध्ये जिथं वॉटर लॉगिंग राहिलं, जिथं शेताच्या भागामध्ये जिथं पाणी साचून राहिलं तिथं पीक आलं नाही, तिथली संपूर्ण जमीन काय आली, खराब होऊन गेली. वॉटर लॉगिंग अँड सॉइल सॅनिटरी आर सम ऑफ द प्रॉब्लेम दॅट कम वेन ऑफ द ग्रीन रिव्हॉल्युशन. हे कुठून आलं? ग्रीन रिव्हॉल्युशन, हरित क्रांतीचा हा दुष्परिणाम आम्हाला पाहायला मिळाला. बघा काय झालंय, वॉटर लॉगिंग म्हणजे काय बघा, एक मोठं शेत आहे, बरोबर आहे, आणि इथं बघा काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झाले, पाणी थांबले नाही इथं बघा, इथं थांबले आणि यामुळं इथे जी सगळा जो पॅच आहे तो काय व्हायला, डॅमेज व्हायलाय आणि क्रॉप पण येणार नाही. कारण का क्रॉप काय येणार नाही बघा, की जर हे पाण्यामध्ये बुडलं तर जे रूट आहेत ते काय ना डिकम्पोज होणार, रूटना ऑक्सिजन मिळणार नाही आणि वॉटर लॉगिंग मुळे जमिनीतून काही केमिकल ते बाहेर आलं आणि ह्या पॅच मध्ये जेवढं क्रॉप होतं ते काय झालं, खराब झालं. आता जरा कन्सेप्ट काय आहे, थोडासा दुसरा बघूया आपण. आपल्या सर्वांना माहित आहे डिफॉरेस्ट्रेशन. डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय, जंगल तोड. रिफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय, रिफॉरेस्ट्रेशन कोण सांगणार कमेंट मध्ये सांगा, टाकलाय. त्यानंतर दुसरा सांगायचं अफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय सांगा, दुसरं आहे अफॉरेस्ट्रेशन, कमेंट मध्ये सांगा. डिफॉरेस्ट्रेशन माहितीये जंगल तोड, डिफॉरेस्ट्रेशन परत आपण जंगल बनवणार आणि अफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय हे तुम्ही सांगायचं. डिफॉरेस्ट्रेशन कन्वर्ट फॉरेस्ट एरिया इनटू नॉन फॉरेस्ट. जिथं फॉरेस्ट होतं तिथं आम्ही तिथली झाडं तोडली आणि त्याला नॉन फॉरेस्ट करून टाकलं. अकॉर्डिंग टू एस्टिमेट ऑलमोस्ट 40% फॉरेस्ट हॅव बीन लॉस्ट ट्रॉपिक कम्पेअर्ड टू 1% टेम्परेट. तर बघा ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मधला 40% जंगल आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, आणि दुसरं आहे टेम्परेट फॉरेस्ट. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये 40% फॉरेस्ट आहे, या सगळा निघून गेलाय, परंतु टेम्परेट मध्ये 1% फॉरेस्ट काय झालंय, कमी झाले. आपण म्हणणार आहे असं का झालं असेल बघा, कारण का बघा ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट ह्या भागामध्ये डेव्हलपिंग कंट्री विकसित देश आहे आणि ह्या विकसित देशांना फ्यूल इंधन म्हणून त्यांना काय पाहिजे, या ठिकाणी लाकूड पाहिजे, आणि तिने काय केलं, डिफॉरेस्ट्रेशन केलं. कारण टेम्परेट रिजन मध्ये हाय पॉप्युलेशन नाहीये, पॉप्युलेशन कुठं पाहिलं म्हणजे ट्रॉपिकल, हा त्या पाठीमागचं कारण आहे. आता काय आहे बघा, सांगितलं तुम्ही अफॉरेस्ट्रेशन म्हणजे, गेला काय कमेंट मध्ये, अफॉरेस्ट्रेशन म्हणजे ज्या ठिकाणी काहीच नाही, म्हणजे पूर्वी जंगल नव्हतं, परत आम्ही नवीन प्लांट लावून जंगल बनवलं, त्याला म्हणायचं अफॉरेस्ट्रेशन. प्रेझेंट सिनियर डिफॉरेस्टेशन पार्शियली ग्रीन इंडिया ऑल बी 20th century फॉरेस्ट कवर्ड अबाउट 30% लँड ऑफ इंडिया. तर काय केलं की 20व्या शतकामध्ये आम्ही 30% पर्यंत आपण फॉरेस्ट काय केले, कट केले आहे. आज पण बघा की हिल स्टेशनवर जी काही मोठमोठे हॉटेल्स बांधले आहेत ते काय केले बघा, डोंगर असते ते तोडतात, तिथलं डिफॉरेस्ट्रेशन करायला आणि समोर काय करतात, हॉटेल बनतात. आणि अशामुळे काय झालंय की ह्या ऍक्टिव्हिटीमुळं की भारतामध्ये पण प्रचंड प्रमाणात डिफॉरेस्ट्रेशन जंगल तोड झालेली आहे. आता ह्यासाठी काय केलं बघा, बाय द एंड ऑफ सेंचुरी 20व्या शतकाच्या शेवटी इन शॉर्ट 21.54% वेअर ॲज नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी ऑफ इंडिया हॅज रिकमेंडेड 33% फॉरेस्ट कव्हर प्लेन, 67% फॉर द हिल. काय सांगते बघा, हा महत्वाचा आहे बघा की भारतानं नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी कधी दिली, नीट 1988 ला नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी भारताने दिली. या फॉरेस्ट्रीमध्ये काय सांगितलं,
तर रिकमांड काय केलं, जे मैदानी जागा आहे प्लेन तिथे तुम्ही 33% काय करा, जंगल बनवा. आणि जे डोंगर आहे, हिल आहे, माउंटेन आहे, तिथं तुम्ही काय करा, 67% काय करा, फॉरेस्ट तयार करा. हा जो डाटा आहे हा इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे आणि आपल्याला विचारणार आहे. लक्षात ठेवा काय सांगितलंय की नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी कधी आली, 1988. यामध्ये सांगतात जो प्लेन भाग आहे, मैदानी भाग आहे, या ठिकाणी 33% तुम्ही फॉरेस्ट तयार करा आणि ज्या ठिकाणी हिल्स आहेत, डोंगर दरी आहेत, तिथं तुम्ही 67% फॉरेस्ट परत तयार करा. तर बघा आपल्या समोर या ठिकाणी डिफॉरेस्टेशन म्हणजे काय, तर हे असं प्रसन्न असं हे जंगल आहे आणि आम्ही काय करतोय, लाकूड, वूड, टिंबर साठी आम्ही काय करतोय, हे सगळं प्लांट आम्ही कट करतोय, ह्याला म्हणते डिफॉरेस्टेशन. बघा जर तुम्ही असं फॉरेस्टच कट केला तर तुम्हाला ऑक्सिजन कोण देणार. काय म्हणतोय की जर तुम्ही एवढे जर प्रचंड प्रमाणात डिफॉरेस्टेशन केला तर तुम्हाला ऑक्सिजन काय करणार. आज एक माहिती आहे की अमेझॉन फॉरेस्ट आवर लंग्स ऑफ अर्थ, आपल्या अर्थचं अमेझॉन फॉरेस्ट हे लंग्स आहे असं म्हटलं जाते. आणि 21% जे ऑक्सिजन आहे अमेझॉन देते. पण तो तिथे ऍक्टिव्हिटी कशा घडल्यात बघा, तर आज ब्राझील हा जो देश आहे, अमेझॉन त्याच्या हद्दीमध्ये जे काही फॉरेस्ट आहे प्रचंड प्रमाणात कट करायला आहे आणि काय म्हणतोय की आम्हाला सुद्धा काय करायचं आहे, डेव्हलपमेंट करायचं आहे. समजा तुम्ही पृथ्वीचं लंग्सच कट करणार असेल तर कशी डेव्हलपमेंट होईल हे लक्षात ठेवा. दुसरं काही टेक्निकल यूज करून तुम्ही काय करा, प्रगती करू शकताय. आपण जर झाडे डिफॉरेस्टेशन करून जर आपली डेव्हलपमेंट होत असेल तर हे आपलं चुकीचं म्हणणं आहे. चला ठीक आहे, आपण काय करूया, हे डिफॉरेस्टेशन दिसाले. हाऊ डज द डिफॉरेस्टेशन ऑकर. आता कसं होतंय बघा, जंगलतोड कशी होणार, साधं सोपं आहे. नंबर काय सांगितले, नंबर ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटी कॉन्ट्रीब्यूट इन, ह्युमन ऍक्टिव्हिटी वाढल्या. वन ऑफ द मेजर रिझन कन्व्हर्शन फॉरेस्ट ऍग्रिकल्चर लँड सो फीड ग्रोईंग ह्युमन पॉप्युलेशन. काय झालं, लोकसंख्या जसजशी वाढाली तर आम्हाला शेतीची जागा वाढवायची आहे, शेती करायची आहे म्हणून आम्ही काय केलं, जंगल तोड केलं आणि तिथं आम्ही शेती तयार केली. कारण वाढणाऱ्या पॉप्युलेशनला अन्न पुरवणे हे आपली महत्वाची जबाबदारी आहे, हे कारण झालं. दुसरं आहे ट्री आर युज्ड, आर आहे ते ट्री आर यूज आहे टिंबर, फायरवूड, कॅटल रेंचर आणि सेव्हरल अदर पर्पज. जंगलातून आम्हाला काय मिळतंय, लाकूड मिळतंय आणि जळावं लाकूड मिळणार, वेगळं या ठिकाणी मला परत तोडणार. आपण एक दिले बघा, स्लॅश बर्न ऍग्रिकल्चर कॉमनली कॉल्ड ॲज जू कल्टिवेशन. हे जर येते बघा, जू कल्टिवेशन म्हणजे काय, स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर called as Jew cultivation in northeastern state India has been contributed deforestation. बघा काय आहे बघा की असं ठिकाणी काय म्हटलं, या ठिकाणी याला म्हणते आपण शिफ्टिंग म्हटलं जाते. शिफ्टिंग, जूला काय म्हणते, शिफ्टिंग कल्टिवेशन. जू कल्टिवेशनला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हटलं जाते आणि हा INP पॉइंट आहे. बघा आदिवासी लोक काय करायचे की प्रत्येक 1 वर्ष 2 वर्ष एका भागात राहायचे आणि तिथून ते सगळा जो कबिला दुसऱ्या ठिकाणी जायचा. मग त्या ठिकाणचे जे जंगल आहे ते संपूर्ण तोडायचे, जाळत होते आणि जाळल्यानंतर तिच्या जमिनीची तिथे सुपीकता तिथे मिळत होते. कारण बर्न झाल्यामुळं काही त्या कारणात फर्टिलायझर समान तिथली काय होणार, जमीन होणार आणि ही आदिवासी लोक तिथे शेती करणार, काही काळ तिथे करणार, 1 वर्ष 2 वर्ष, परत तिथून निघून जाणार, पुढच्या ठिकाणी जाणार. आणि अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी काय केली, डिफॉरेस्टेशनला कॉज आहे. काय म्हटले बघा, स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर कॉमनली कॉल्ड जू कल्टिवेशन किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन. नॉर्थ ईस्टर्न स्टेट, भारतामध्ये नॉर्थ ईस्टर्न भागामध्ये अशा पद्धतीनं डिफॉरेस्ट्रेशन झालेलं आहे. कोण केलं, आदिवासी लोकांना. स्लॅश बर्न ऍग्रिकल्चर फार्म कट डाऊन ट्री. बघा तिने काय केलं, कट डाऊन ट्री ऑफ द फॉरेस्ट आणि बर्न प्लांट रिमेन, सगळं प्लांट तिने झालं आणि परत तिथे काय केली, तिने शेती केली. लक्षात,
समजले का बघा. झू कल्टिवेशन म्हणजे काय? झू कल्टिवेशनला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हटलं जाते. झू कल्टिवेशन म्हणजे काय की आदिवासी जी लोक आहेत ती काय करायचं, एक दोन वर्षानंतर आपली शेतीची जागा बदलत होती, दुसऱ्या ठिकाणी जाणार, ठिकाणी म्हणजे तिथले जंगल परत कट करणार, परत ते जाळणार आणि यामुळे तिथे जमिनीची सुपीकता वाढत होती आणि तिथे 2 वर्ष शेती केल्यानंतर परत पुढे जाऊन ती काय करायची, या ठिकाणी परत डिफॉरेस्टेशन करायचं. सरकारनं काय केलं, या झू कल्टिवेशनला बँड आणलं. बँड आता तुम्ही करायचं नाही आहे. सरकार काय म्हटलं की तुम्हाला आम्ही काय करतो, ह्याच एकाच ठिकाणी तुम्ही राहा, इथंच शेती करा, तुम्हाला आम्ही काय करतो, शेतीसाठी मदत करतो आणि तुम्हाला पक्क कायमस्वरूपी तुम्हाला एक बांधीव घरं बांधून देतो. आज या ठिकाणी झू कल्टिवेशन बंद आहे. ॲश युज्ड फर्टिलायझर, बघा जंगल झाल्यानंतर जे काही राख होता ते फर्टिलायझर वापरायचं. लँड दॅन युज फार्मिंग, आणि मग ती जमीनमध्ये शेती करायची, कॅटल करायची आणि जनावरे तिथं चरायची. आफ्टर कल्टिवेशन एरिया लेफ्ट सेव्हरल इयर सो ऑल्सो रिकव्हरी. बरोबर आहे की फार्मर दॅन मूव्ह अदर एरिया रिपीट. बघा परत काय करायचं, 2-3 वर्ष झालं की परत या ठिकाणी पुढे जायचं. याला म्हणायचं इन अर्ली डेज झू कल्टिवेशन. काय म्हणतात, झू कल्टिवेशनला कमेंट मध्ये लिहा काय लिहायचं, शिफ्टिंग वॉज प्रिव्हियसली इनफ टाइम गॅप वॉज गिवन सो दॅट लँड रिकवर फ्रॉम डिफेक्ट कल्टिवेशन विच इन्क्रीज पॉप्युलेशन repeated cultivation resource phase done resulting deforestation. What are the conscious deforestation? जंगल तोड झाल्यामुळं की आम्हाला याचा परिणाम काय पाहायला मिळणार बघा. One of the major effect enhanced carbon dioxide concentration atmosphere became because tree could hold a lot of carbon their biomass and lost their deforestation. तुम्ही जर जंगल तोड केला, डिफॉरेस्ट्रेशन केला तर ऍटमॉस्फिअर मध्ये CO2 चं कॉन्सन्ट्रेशन राहणार आणि प्लांट काय कराल तर CO2 ऍब्सॉर्ब करून फोटोसिंथेसिस करून बायोमास फूड तयार करत होतं. प्लांटना काय म्हणतोय, प्रोड्युसर म्हणतोय, फूड चेनच्या फर्स्ट लेवलवर आहेत. तुम्ही संपूर्ण जर तुम्ही या ठिकाणी केला तर फूड तर मिळणार नाहीच, परंतु ऍटमॉस्फिअर मध्ये CO2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आणि ह्यामुळं तुम्हाला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट, ग्लोबल वॉर्मिंग अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार. मागे आम्ही सांगितलंय. डिफॉरेस्ट्रेशन कॉज लॉस बायोडायव्हर्सिटी ड्यू टू हॅबिटेट डिस्ट्रक्शन. तुम्ही जंगल तोडताय म्हणजे तिथे जे काही अॅनिमल राहत होते त्यांचं निवारा तोडताय. एक सिंगल ट्री एक इकोसिस्टम समान आहे. आपणास माहिती आहे की एक सिंगल ट्री सुद्धा एक काय आहे, इकोसिस्टम समान काम करते. काय होतंय की त्या एका झाडावर की इन्सेक्ट येणार, बर्ड्स येणार, त्याचे फ्रूट खाणार, वर्म असणार आणि याचा अर्थ तुम्ही काय होणार की तेथील बायोडायव्हर्सिटी जैवविविधता कमी होणार. हायड्रोइलेक्ट्रिक जलचक्र वॉटर सायकल बिघडणार. सॉइल इरोजन जमिनीची धूप होणार. मे बी लीड टू डेसर्टिफिकेशन, निर्जन काही शिल्लक राहणार नाही. डेसर्टिफिकेशन एक्स्ट्रीम कॉज, आणि असं केल्यामुळं तुम्हाला तिथे काहीच लिव्हिंग थिंग्स पाहायला मिळणार नाही. रिफॉरेस्ट्रेशन द प्रोसेस रिस्टोर द फॉरेस्ट दॅट वन्स एक्सिस्ट वॉज रिमूव्ह सम पॉइंट टाइम द पास्ट. आता आपल्याला काय करायचं की आजपर्यंत आम्ही जे डिफॉरेस्ट्रेशन केले, जंगल तोड केले, आता काय करायचं आपल्याला रिफॉरेस्ट्रेशन. जे जंगल तुम्ही तोडत आलाय तिथं काय करा, प्लांट लावा आणि या काही वर्षाने परत सुद्धा तुम्हाला आहे तसं फॉरेस्ट तयार होईल. रिफॉरेस्ट्रेशन मे ऑफर नॅचरली डिफॉरेस्ट्रेशन. डिफॉरेस्ट्रेशन होतं तिथंच तुम्ही प्लांट लावा तर काय होणार, रिफॉरेस्ट्रेशन पाहिजे. हाऊ वी कॅन स्प्रेड अप planting tree with due to consider biodiversity earlier exist area. आणि त्यामुळं प्लांटेशन केल्यानंतर परत तिथं तुम्हाला बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळेल, जैवविविधता काय होईल, तयार होईल. आता झालं आपण या ठिकाणी बघूया की आपल्या भारतामध्ये झाड
जे प्लांट आहे, ॲनिमल आहे, यांना आपण देव समजतोय. तुम्हाला माहिती आहे की वट पौर्णिमेला वडाचं बनियान ट्रीचं आपण पूजा करतोय. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, बेंदूरमध्ये ती केली. तर त्याचप्रमाणे की भारतामध्ये एक एनसीईआरटी सांगते, एक स्टोरी दिलेली आहे. अमृता देवी बिश्नोई यांनी काय केलं बघा, त्यांची एक स्टोरी एनसीईआरटी झाली. काय दिले? अमृता देवी बिश्नोई. तर काय दिले, ह्या काय घडलं बघा. ही गोष्ट आहे राजस्थान, जोधपूर. तिथले एक राजा होता. त्यानं आपल्या महल बांधण्यासाठी त्याला प्रचंड प्रमाणात लाकूड पाहिजे होतं, वूड पाहिजे होतं. आणि यासाठी त्यानं सैनिकांना सांगितलं की तुम्ही काय करा, आपल्याला महल बनवायचा आहे आणि यासाठी वूड लागणार आहे, लाकूड लागणार आहे, तुम्ही काय करा, घेऊन या. मग काय केलं, त्या राजाचे सैन्य त्या आसपास जवळ असणाऱ्या गावात गेली आणि तिथं बिश्नोई समूहाचे लोक राहत होते. अमृता बिश्नोई आहे, ते एक लीडर आहेत. बिश्नोई समाज तिथे राहत होता. तिने काय केलं, त्या सैनिकांना सांगितलं की तुम्ही इथून आमचं झाडे तोडायची नाहीत. परंतु काय होतं, सैनिकांनी काय केलं, राजाचा हे होता आदेश, त्यामुळे काय केलं, त्यांना तोडायचे होते. आणि त्यावेळी काय नाव आहे, अमृता देवी बिश्नोईची एक स्टोरी आहे. तिने काय केलं की झाडे तोडायला आल्यानंतर तिने स्वतःला काय केलं, त्या झाडाला अशी मिठी मारली. तिने म्हटली, जर तुम्हाला हे झाड तोडायचं आहे तर पहिला मला मारावे लागेल. आणि सांगतो तुम्हाला, त्या सैनिकांनी प्रथम त्या अमृता देवी बिश्नोई यांना मारलं आणि झाड तोडलं. त्यानंतर त्यांच्या पाठीमाग 2 मुली होत्या. त्या 2 मुलींनी पण तसंच त्या झाडाला धरलं. त्या निष्ठुर सैनिकांनी त्यांना पण किल केलं आणि ती झाडं तोडली. असे हजारो लोक या ठिकाणी डेड झाली. म्हणजे बघा, एखादा व्यक्ती झाडावर किती प्रेम करू शकतोय याचं जगामध्ये एकमेव एक्झाम्पल आहे ते आपल्या भारतामध्ये राजस्थान इथं या ठिकाणी नाव आहे अमृता देवी बिश्नोई. एक साधी स्टोरी आहे बघा. केस स्टडी, पीपल पार्टिसिपेट इन कन्झर्वेशन फॉरेस्ट. की फॉरेस्टची जपणूक करण्यासाठी एक केस होती. पीपल पार्टिसिपेट अलॉंग हिस्ट्री इंडिया. 1731, लय दूरची नाही आहे. किंग ऑफ जोधपूर राजस्थान आस्क्ड वन हिज मिनिस्टर अरेंज वूड. की जोधपूरचा राजा होता, त्याने सांगितलं की मंत्रीना मला काय करा, लाकूड आणून द्या, माझं काय करायचं, नवीन प्लेस बनवायचा महल. मिनिस्टर वर्क वे टू फॉरेस्ट नियर विलेज. ती जवळच्या जंगलामध्ये गेली. इनिटेड बाय बिश्नोई. त्या जंगलामध्ये बिश्नोई नावाचे जे समाज तिथे राहत होता. टू कट ट्री, तिथून कट केली. बिश्नोई कम्युनिटी नो द पीसफुल को एक्झिस्टंट नेचर. ते काय बिश्नोई कम्युनिटी आहे, ते झाडाला आपलं फॅमिली मेंबर मानतात आणि त्यामुळे ते तोडून देण्यास त्यांनी नकार दिला. इफोर कट डाऊन ट्री बाय किंग अँड थ्रेटन बाय बिश्नोई. आणि बिश्नोईचे या लोकांना या ठिकाणी किल करून तिथून झाडं तोडण्यात आली. बिश्नोई वुमेन अमृता देवी शो एक्सप्रेम करेज. धाडस दाखवलं. कोण? अमृता देवीने एक धाडस दाखवलं. ह्यूज ट्री अँड डेअरिंग किंग मी कट फर्स्ट बिफोर कटिंग. एक तिने धाडस दाखवलं. एक मोठ्या झाडाला स्वतःला असं धरून राहिलं, पहिला मला कट करा आणि मग या झाडाला करा. म्हणजे आपल्या जीवा इतकं त्या झाडाला तिने काय दिलं, महत्व दिलं. हे करायचं धाडस कोण केलं? अमृता देवी बिश्नोई. सॅडली दुःख, किंग्समेन राजाचे जे माणसं होते, डीड नॉट नीड टू हर प्लेस, ही कट डाऊन ट्री अलॉंग विथ अमृता देवी सहित तिने काय झाड तोडून टाकली. हर 3 daughters, त्यांच्या 3 मुली होत्या आणि hundreds of other बिश्नोई, आणि त्याचबरोबर हजारो बिश्नोई समाजाचे लोक होते. दस लॉस्ट देअर लिव्ह सेव्हली. आणि झाडे वाचवण्यासाठी आपला प्राण दिला. असं एक्झाम्पल जगामध्ये कुठंच पाहायला मिळालं नाही की एखाद्या प्लांटवर आपल्या घरातल्या मेंबर प्रमाणे प्रेम करणारे हे बिश्नोई समाज आहे. नाव हिस्ट्री डू वी फाइंड कम्युनिटी
दिस मॅग्निएट व्हेन ह्युमन बीइंग सॅक्रिफाय देअर लिव्ह अँड कॉज एन्व्हायरमेंट. की ह्युमन बीइंग असा आहे की त्याने एन्व्हायरमेंटसाठी काय केलं, बिश्नोई समाजानं की आपले प्राण दिलेले आहे. यानंतर काय झालं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज रिसेंटली इन्स्टिट्यूटेड. आता काय केलं, स्वातंत्र्यानंतर काय झालं, अमृता देवी बिश्नोई वाईल्ड प्रोटेक्ट अवॉर्ड फॉर इंडिव्हिज्युअल और कम्युनिटी फ्रॉम रूरल एरिया हॅव बीन शोन एक्स्ट्रा ऑर्डिनरी करेज टू डेलिकेट प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ. जंगल आणि वाईल्ड लाईफ वाचवण्यासाठी जी लोक आपलं करेज दाखवतात, धाडस दाखवतात, यांच्यासाठी एक अवॉर्ड तयार केला भारत सरकारनं. नाव काय आहे, अमृता देवी बिश्नोई वाईल्ड प्रोटेक्ट अवॉर्ड. यू मे हॅव हर्ड, तुम्ही ऐकलं असेल, यू मे हॅव हर्ड चिपको मुवमेंट गढवाल हिमालया. चिपको मुवमेंट यासारखीच परिस्थिती होती बघा. चिपको म्हणजे काय झालं की असंच या ठिकाणी 1974 1974 ची गोष्ट आहे. लोकल ह्युमन शो इमोरस ब्रेव, धाडस दाखवलं तेथील महिलांनी, टू प्रोटेक्ट ट्री फ्रॉम एक्स कॉन्ट्रॅक्टर ह्यूज देम. काय केलं बघा की चिपको मुवमेंट म्हणजे काय झालं की या ठिकाणी डॅम बांधण्यासाठी सरकारनं काय केलं होतं की माणसं पाठवली ते डिफॉरेस्टेशन करायला. परंतु तेथील लोकांनी धाडस दाखवलं की आमच्या भागातील तुम्ही जंगल तोडायचं नाही. आणि सर्वांनी काय केलं ह्या झाडाला असं घट्ट धरून राहिलं. आणि हे जे धाडस दाखवल्यानंतर काय केलं की तेथील डिफॉरेस्टेशन केलं नाही. याला म्हणतोय चिपको मुवमेंट. काय केलं, चिपको मुवमेंट असं म्हटलं जाते बघा. पीपल ऑल ओव्हर वुड हॅव बीन assembled चिपको मुवमेंट. लक्षात ठेवा चिपको मुवमेंट काय आहे. रिलीजिंग काय बघा या ठिकाणी, रिलीजिंग सिग्निफिकंट पार्टिसिपेट बाय लोकल कम्युनिटी. बघा आदिवासी लोक की आपलं जंगल वाचवण्यासाठी इतकं प्रयत्न करतात. आणि ह्यासाठी काय केलं सरकारनं, त्या लोकलला काय केलं, आपल्या सरकारमध्ये समावेश केलं आणि एक मुवमेंट केली. गव्हर्नमेंट इंडिया 1980 हॅज इंट्रोड्यूस्ड जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, JFM, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, सो ॲज टू वर्क क्लोजली विथ लोकल कम्युनिटी टू प्रोटेक्ट मॅनेजिंग फॉरेस्ट. काय केलं की आदिवासी लोक आपलं प्राण देऊन आपल्या जंगलाची संरक्षण करल्यात. मग सरकारनं काय केलं, त्या लोकांची मदत घेतली. त्यांना म्हटलं तुम्ही काय करा, या जंगलाचं संरक्षण तुम्ही करा, आम्ही तुम्हाला मदत करतो. या जंगलातलं जे काही फळ आहे, मध आहे, जे काही तुम्हाला रबर मिळते सगळं तुमचं, परंतु तुम्ही झाडाचं संरक्षण करा. आणि अशा काही ऍक्टिव्हिटी झाल्या तर आम्हाला सांगा. आणि यासाठी जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी सुरू केलं. इन रिटर्न फॉर देअर सर्व्हिस टू फॉरेस्ट द कम्युनिटी गेट बेनिफिट. कम्युनिटी म्हणजे त्या आदिवासी लोकांना काय मिळालं बघा, बेनिफिट फ्रूट. या जंगलामध्ये जे काही फ्रूट आहेत त्यांचं गम, रबर, मेडिसिन. दस फॉरेस्ट कॅन बी कन्झर्व सस्टेन. आणि अशा प्रकारे जंगल कायाची जपणूक झाली. तर हे आहे बघा काय केलंय, सरकारचे प्रतिनिधी आहे त्या खेडेमध्ये जातात, त्या आदिवासी लोकांच्या जातात, मिटिंग घेतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही काय करा, या फॉरेस्टचं कन्झर्वेशन करा, त्यातून जे फ्रूट वगैरे आहे ते तुम्हीच घ्या, परंतु त्या डिफॉरेस्टेशन त्याची जंगल तोड करू नका. तिथे वाईल्ड जे आहे जनावर त्यांचं संरक्षण करा. याला म्हणते जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट इन इंडिया. तर या ठिकाणी आपला हा टॉपिक क्लिअर होतोय. ओके बाय.